तर बाबांनो मदुराईमध्ये गाडी खाली करून बेंगलोरला चाललेलो बघा. बाराच्या पंपात आलो. इथं रस्त्याला आंघोळ बिंघोळ केली, मस्त फ्रेश झालो. आता बेंगलोरला जायचं म्हणजे गाडी भरला. बेंगलोरमध्ये पोचलो बघा. कोकोपेट भरला. फायनली गाडी तीन भरून झाली सगळी. मस्तपैकी नाश्ता आलता, चित्रांना दणका दिला. मागं मंकीबाई पण खात होती, डॉगेशबाई तीन सगळीच. एक नंबर टॉपचा असा नाश्ता झालता. मस्तपैकी दणका दिला आणि बिल तीन भेटलं बघा. गाडी भरून झाली. इस्लामपूरचा माल मिळाला. फायनली एका रशीत कडे निघायचं म्हणलं. इस्लामपुरात पोचलो. सकाळी बुटकी आली नाश्ता करायला जाव्या म्हणून. मग काय आपला शनिवार होता, मग काय बुटकीची गाडी घेतली ना आलो इथं नाक्यावर मस्तपैकी नाश्ता केला बघा. शाबूची खिचडी आणली. शनिवार असल्यामुळे खिचडीच खाव्या म्हणलं. मग काय खिचडी तीन खाऊन बाहेर आल्यानंतर सिद्ध्या टेकली बघा. सिद्ध्यानं रांडेनं बळजबरीनं मला 90 पेज लागते म्हटला. रांडेनं म्हटला शनिवार गेला सगळा खड्ड्यात म्हटला. मग काय तिथनं गाडीत नियोजन लावलं. परत खंबे आणला, बाटल्या बिटल्या कापलं, नियोजन लावलं. ऋषा सिद्ध्या तीन सगळीजण आम्ही पेज बसलो बघा. गाणी लावून मस्तपैकी गम. बरसात के मौसम में मैं घर से निकल आया, बोतल भी उठा लाया, अभी जिंदा हो तो जी लेने दो, जी लेने दो, बड़ी बरसात में पी लेने दो. आज काय फुल चॉम झालतो. मग काय तिथनं सगळे जाण्यानंतर खाणीवर आलो बघा. मस्तपैकी अक्का मसुरातीन रोट्यातीन घेऊन जेवायला आलो. रांडांचं टेन्शन विसरायचं असलं तर मित्रांना सांगते टाइम घालावा लागतो. तर कसा वाटला भावन ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट